कोपरगाव शहर व तालुक्यातील टर्फ क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने टर्फ क्रिकेट लीग कोपरगाव यांच्या वतीने चॅम्पियन लीग 2026 चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा औक्षण सोहळा नुकताच संपन्न झाला असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील हॉटेल प्लाम पॅराडाईज येथे पार पडलेल्या या सोहळ्याला क्रीडाप्रेमी मान्यवर आणि खेळाडूंची मोठी उपस्थिती लाभली। आकाश डागा, संदेश कानडे, तन्मय साबळे आणि ओम आढाव या तरुणांच्या पुढाकारातून गेल्या 2 वर्षापासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन होत असून स्थानिक क्रिकेटला नवे व्यासपीठ मिळत आहे। यंदाची स्पर्धा 9 व 10 मे 2026 रोजी नगर मनमाड महामार्गालगत कातकडे पेट्रोल पंपाजवळील टर्फ मैदानावर रंगणार आहे। औक्षण प्रक्रियेदरम्यान कौस्तुभ सिंडिकेट, व्हाईस प्रेसिडेंट, YTB, रेनबो इंडियन्स, मिस्ट्री वुव्हल्स, कौटिल्यस टायटन्स, वर्धविनायक वॉरियर्स, भवर अँड ठोंबरे पेंट्स आणि साईनाथ 11 या 8 संघांच्या मालकांनी उपस्थित राहून आपल्या संघासाठी खेळाडूंची निवड केली। लिलाव पद्धतीतून संतुलित आणि दमदार संघ रचना करण्यावर सर्व संघांनी भर दिला। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील जर्सीचे अनावरण करण्यात आले, तसेच संघमालक व उपस्थित मान्यवरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिश्मा हलवाई यांनी प्रभावीपणे केले। स्पर्धेला समता नागरी सहकारी पतसंस्था, विस्पुते सराफ, नाईक बिल्डर्स, माणिकचंद ऑक्सिरीज आणि बोरा ग्रुप यांचे प्रमुख आयोजकत्व लाभले आहे। त्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेला भव्यता प्राप्त झाली। स्थानिक क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आयोजकांनी सांगितले। तसेच 9 व 10 मे रोजी होणाऱ्या या स्पर्धेला क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजक आकाश डागा, संदेश कानडे, तन्मय साबळे आणि ओम आढाव यांनी केले आहे। दरम्यान आगामी मान्यवरांसाठी सर्व संघ सज्ज झाले असून क्रिकेट प्रेमींना थरारक सामने पाहायला मिळणार असल्याने शहरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे। नमस्कार, जसे माझ्या सहकारी संदेश भाऊ यांनी सांगितलं तुम्हाला की आपण या मॅचेस 9 आणि 10 मे ला पॅशनेट टर्फला भरवतो आहे। ह्या मॅचेस घेण्याचं कारण म्हणजे एक आमचे जे मित्र कंपनी एकदा बसले होते, एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो। नंतर सहज एक कल्ला डोक्यात विचार आला की काहीतरी केलं पाहिजे, वर्षातून एखादा मोठा इव्हेंट आम्ही केला। मागच्या वर्षी केला होता, त्याचं नाव आम्ही आमदार चषक नावाने भरवल्या होत्या। यावेळेस आपण चॅम्पियन लीग नावाने ह्या मॅचेस भरवत आहे आणि इतका उत्तम प्रतिसाद आम्हाला ज्यावेळेस मिळाला पहिल्या सीझनला, त्याच्यापेक्षा अति जास्त प्रमाणात आता ह्या सीझनला मिळतोय। नवीन नवीन स्पॉन्सर्स मिळाले। यावेळेस आम्हाला स्पॉन्सर्स मध्ये नवीन ऑक्सिरिच म्हणून माणिकचंदचा ब्रँड आहे वॉटर बॉटलचा, ते आहेत। आपले नाईक बिल्डर आहेत, समता पतसंस्था आहे, बोरा ग्रुप आहेत, नंतर विस्पुते सराफ आहेत, असे बरेचसे आपले स्पॉन्सर आम्हाला मिळाले। नंतर 8 प्रकारचे म्हणजे 8 ओनर्स आहेत टीमचे। त्या 8 ओनर्स मध्ये जे आपण असं केलं होतं की बा त्या 10 प्लेयर मध्ये 2 प्लेयर आयकॉन म्हणून धरले जातील, जे ओनर्स बघणार आहात, आणि बाकीचे जे उरलेले 8 प्लेयर आहेत ते आपण ऑक्शन पद्धतीने घेणार आहोत। तर त्यासाठी आज आम्ही 22 एप्रिल हा ऑक्शनचा दिवस ठरवला होता आणि पाम पॅराडाईज हॉटेलला आम्ही हे ऑक्शन ठरवलं होतं। अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला या ऑक्शन मध्ये मिळाला आहे। आम्ही यामध्ये प्रत्येक टीमला वेगळे 8 प्रकारचे वेगळे टी शर्ट्स आहेत। त्या टी शर्टचा आता रिव्हील थोड्याच वेळात आम्ही करणार आहोत, तुम्ही ते पुढे दाखवालच। त्याच्यामध्ये आमची जी पूर्ण मॅनेजमेंट टीम आहे, आम्ही जे 4 जण आहोत, आकाश डागा, संदेश कानडे, ओम आढाव आणि मी, आणि आमचे अजून 4-5 जण सहकारी आहेत, त्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे। तर मी लोकांना एवढंच आवाहन करेल की 9 आणि 10 तारखेला तुम्ही ह्या मोठ्या संघाचा, या सगळ्या संघांचा उत्सुकता वाढवण्याकरता तुम्ही सगळ्यांनी जमा व्हायचं आहे। सगळ्या स्पॉन्सरचं पण तुम्ही त्यांना भेटून तुम्ही त्यांना सांगा की बुवा हा जो इव्हेंट तुमच्यामुळे जो झालाय त्यामध्ये तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल, ही मी तुम्हाला गवाही देतो आणि थांबतो। सगळ्या टीमचं, सगळ्या प्लेयर्सचं, सगळ्या स्पॉन्सरशिप देणाऱ्या सगळ्या व्यक्तींचं आणि टीम ओनर्सचं मी अतिशय धन्यवाद करतो, मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद। आज आम्ही ऑक्शन ठेवलं होतं टर्फ क्रिकेट लीग साठी। आज टर्फ क्रिकेट लीगचं ऑक्शन असल्या कारणाने आपण पाम पॅराडाईजला ऑक्शन ठेवलं होतं। याच्यामध्ये आपण 8 टीमचा सहभाग आहे। 8 टीमनी आज ऑक्शन पूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडलं। ऑक्शन आपलं युट्यूबवर पण होतं आणि आपल्या मॅचेस आहेत 9 आणि 10 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये। तर मॅचेस साठी पण आपण राऊंड रॉबिन फॉर्मॅट ठेवणार आहे, जसं की IPL मध्ये असतो तसं। आणि कोपरगाव मध्ये आम्ही ऑक्शन किंवा मॅचेस असं खूप वेगळ्या काही पद्धतीने भरवत असतो। यावेळेस आमचा काही वेगळा प्रयत्न होता
जो की आम्ही प्रेक्षकांसमोर आणि आमच्या प्लेयर्स समोर, आमच्या ओनर्स समोर आणला आणि पाम पॅराडाईज हॉटेलला आम्ही ऑप्शन मोठ्या पद्धतीत घेतलं. हे आमचं दुसरं सीझन आहे. सक्सेसफुली आम्ही हे कम्प्लीट करू 9 आणि 10 तारखेला. कोणाच्या वतीने हे लीग भरवण्यात आलेला आहे आणि कुठे होणार आहे हा लीग? या लीग्स मी आणि आकाश डागा, तन्मय साबळे, ओम आडव आम्ही चौघांनी मॅनेज केलेले आहेत. चौघांनी या टीमचं म्हणजे या पूर्ण म्हणजे मॅचेस बद्दल आणि आमचं बाकीचं टर्फ क्रिकेट लीग या नावाने आम्ही चौघांनी आणि आमच्या मित्र परिवाराने खूप याला प्रयत्न घेतलेत आणि या मॅचेस आम्ही भरवतोय. कुठे होणार आहे match? या मॅचेस पॅशनेट टर्फ आपल्या कातकडे पेट्रोल पंपा शेजारी आपल्या मॅचेस होणार आहे. साधारण किती संघ या क्रिकेट लीग मध्ये सहभागी झाले आणि किती player आहेत? याच्यामध्ये 8 संघ सहभागी झालेले आहेत. याच्यामध्ये प्रत्येक टीमकडे 10 प्लेयर्स आहेत. असे 80 प्लेयर आपण घेतलेले आहेत. Prize बद्दल? याच्यामध्ये पहिली जी प्राइस आहे ती 1,11,111 आहे. दुसरी प्राइस 55,555 आणि तिसरी 33,333. काय आव्हान करणार क्रिकेट प्रेमींना? 9 आणि 10 तारखेला या मॅचेस खूप मोठ्या प्रमाणात आम्ही भरवायचा विचार केलेला आहे. तर सर्व कोपरगावच्या क्रिकेट प्रेमींना आम्ही आवाहन करतो की नक्की मॅच बघायला या. आम्ही तिथं मॅच भरवली आहे पॅशनेट टर्फ बेटामध्ये. धन्यवाद. नाही, खूप चांगली फिलिंग आहे. आम्ही मिस्ट्री इव्हेंट्स KTPL चे ऑर्गनायझर्स यावर्षी आम्ही असं विचार केला की यावर्षी आपण एक टीम घेऊ आणि दुसऱ्या साईडनी राऊंड बघू की कसं वाटतंय, कसं फिलिंग आहे, काय काय करावं लागतं. आणि KTPL साठीच बेनिफिशियल हे पण की दुसऱ्या साईडनी काय काय पॉइंट्स असतात जे ऑर्गनायझरने हँडल केले पाहिजे. आणि टीम घेऊन खूप चांगलं वाटतंय. आकाश डागा, संदेश कानडे, तन्मय साबळे आणि त्यांची फुल टीमनी एक अमेझिंग लेवलला हे टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. आजचं ऑप्शन एकदम परफेक्ट लेवलला गेलं आहे. 7S लाईव्ह मध्ये YouTube वर सगळं लाईव्हच आलंय आणि ते ऑप्शन खूप अमेझिंग लेवलला पार पडलंय. अजून तर आमची टीम पण आम्हाला खूप चांगली वाटते, एकदम परफेक्ट झालेली आहे. सगळं खूप सुंदर प्रकारे ऑप्शन सोहळा पार पडला. जसं की आपण सगळे आवर्जून IPL बघतो, एक क्रेज असतो, तर त्याच प्रकारे आपल्या चॅम्पियन्स लीगच्या टीमने हा प्रयत्न केलेला आहे आणि जवळपास 99% हा प्रयत्न सक्सेसफुल पण झालेला आहे. त्यांना जे करून ऑप्शन मध्ये आपल्याला जे सगळ्या गोष्टी नवीन बघायला भेटल्या, जसं की आपल्याला प्लेअर कोणता बीड करायचा आहे किंवा कोणत्या प्लेअरला किती बोली लावायची आहे, नवीन प्लेअरचं कसं असतं, तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यामधून आम्हाला शिकायला मिळाल्या. आणि कोपरगाव तालुक्यात दुसऱ्यांदी एकदा झालेली ही लीग आहे. आपण जिल्हा मागचे आमदार चषक नाव होतं, यावेळेस चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. तर सुंदर प्रकारे अशी ही लीग होतीये. 9-10 तारखेला लीग असणार आहे. मी सगळ्यांना आवर्जून आमंत्रण देतो की तुम्ही नक्की या, व्हिजिट करा, तुमच्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन या. आणि सर्व क्रिकेट प्रेमींसाठी ही एक अविस्मरणीय एक आपण असं इव्हेंट आहे, असं इव्हेंट राहणार आहे. तर तुम्ही नक्की या आणि या इव्हेंटला भेट देऊन तुमचा देखील आनंद घ्या. धन्यवाद. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी अशा मॅचेस होत असतात आणि कोपरगावातल्या ग्रामीण ठिकाणी अशा मॅचेस होतात, तर काय वाटतं? आता आपण ग्रामीण ठिकाणी राहिलो नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण मुंबई पुण्याला ज्या इव्हेंट होता किंवा ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आपल्या कोपरगाव मध्ये आपल्याला बघायला भेटताय किंवा आपल्याला अनुभवायला भेटताय. तरी खूप मोठी संधी आहे किंवा खूप अनमोल संधी जी आपल्या कोपरगाव तालुक्याच्या मुलांना किंवा नवीन यंग प्लेयर्सला भेटते. तर ह्या संधीतून नक्कीच आपले प्लेयर्स IPL सारख्या मोठ्या इव्हेंटला देखील जाऊ शकता. त्यांना प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मचा नक्कीच त्यांना फायदा होईल.